संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। शेतकऱ्यांचा तीव्र संताप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात बोरगावमध्ये हजारो शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील बोरगावमध्ये आज शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला। बोरगाव बस स्टँड जवळील मुख्य ताकारी रोडवर हजारो शेतकऱ्यांनी एकत्रित येत जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं आणि सरकारच्या धोरणांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। या आंदोलनात बोरगावसह साठपेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड आणि बनेवाडी या परिसरातील गावांमधील शेतकरी अत्यंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकरी वाचला तर देश वाचेल अशा आशयाचे फलक हातात धरून आंदोलकांनी प्रशासनाचा आणि प्रस्तावित महामार्गाचा जाहीर निषेध केला। शेतकऱ्यांनी केलेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे ताकारी रोडवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनाची व्याप्ती आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ईश्वरपूर पोलिसांचा मोठा फौज फाटा आणि कडक बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता। या आंदोलनामुळे आता वाळवा तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शक्तीपीठ हटावची मागणी आणि त्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे। नमस्कार, मी माजी सरपंच जयंती पाटील। आज जो शक्तीपीठ मार्गासाठी जे आम्ही आंदोलन केलेलं आहे, याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की बोरगावातल्या घराघरातल्या सगळ्या नागरिकांना एक होऊन हा शक्तीपीठ महामार्ग होऊच द्यायचा नाहीये। भले आपल्याला तिथं रक्त पाडलं, आपलं गेलं तरी चालेल, कारण हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। कारण जे कुटुंब फक्त शेतीवरतीच अवलंबून आहेत आणि त्यांच्या शेतीशिवाय दुसरा कुठला सोर्स नाही, तो शेतकरी जगू शकणार नाहीये हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर। म्हणून सगळ्या घराघरातल्या बोरगाव मधल्या सगळ्या घरातल्या लोकांनी एकजुटीनं हा शक्तीपीठ महामार्ग होऊनच द्यायचा नाहीये, हे प्रयत्न आपण आजपासून सुरू करायचे आहेत। धन्यवाद। बोरगाव गावात जे हे शक्तीपीठाचं जे चालू झालेलं आहे ते आमच्या जमिनी हक्काच्या आहेत आणि ह्या आमचे कुटुंब चालवणारे आहेत, त्यामुळं आम्ही हे शक्तीपीठ होऊ देणार नाही असं सर्व महिलांनी मिळून, गावचे सरपंच जितेंद्र भाऊ आणि आमचे ग्रामस्थ सगळ्यांनी मिळून आम्ही ह्याला निषेध करतो आणि तीव्र प्रतिमा आमची व्यक्त करतो की आमच्या भावी पिढीसाठी आम्ही हे होऊ देणारच नाही। आज इथं रस्ता रोको या कारणासाठी केला की आपण रस्ता रोको केल्यानंतर राज्य सरकारच्या लक्षात आलं पाहिजे की शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे की हा रस्ता झाला नाही पाहिजे। रस्ता कुणाच्या फायद्याचा आहे तर शेतकऱ्यांच्या फायद्याचं अजिबातच नाही। त्याला जी नाव दिलं गेलं शक्तीपीठ, की जे शक्तीपीठ जोडली जाणार आहेत, की हिंदूंची देवळं जोडली जाणार आहेत, त्या देवळांना जाण्यासाठी आज रस्ता उपलब्ध आहे। तिथं देवळाला आपण पाया पडायला सगळेजण आज असणारा हिंदू असेल, अनेक जाती धर्माचे लोक तिथे जात आहेत। हा रस्ता त्यांच्या फायद्यासाठी आहे। आज 24 ते 25 हजार एकर जमीन ह्याच्यामध्ये जाणार आहे। आपण जर नदीकाठचा भाग बघितला तर नदीकाठच्या भागामध्ये आपण 1921 आणि 2005चा पूर बघितला तर आपली पुरानं काय अवस्था केली होती आणि त्याच्यापेक्षा जर तिने हा जर झाला शक्तीपीठ तर कमीत कमी 10 ते 12 फुटानं पाणी वाढल आणि बोरगाव असेल, मसुचवाडी असेल, गौंडवाडी, साठपेवाडी, बनेवाडी, भवाननगर, बिचूत, पेटरे, हरणाक्ष, बहे आणि फारणेवाडी ह्या गावांना स्थलांतरित व्हावं लागेल आणि एवढं काही शासनाकडे स्थलांतरित करण्यासारखी परिस्थिती नाही। या सरकारला गरज काय? ज्याला समृद्धी मार्ग झाला तो 8 ते 9 कोटीमध्ये 1 किलोमीटर झाला आणि आजचा जो शक्तीपीठ केलाय तिने तो 118 कोटीच्या पुढं जवळजवळ